सगळ्यात पहिले अपूर्णांकाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? फ्रॅक्शन. काय म्हणतात? आता फ्रॅक्शनचा अर्थ काय होतो माहिती का? मराठीमध्ये तुकडे करणे. काय होतो? तुकडे करणे. आता बघा मी दोघा जणांना बोलवतो. दोघ जण समोर आहे. आपण आता अपूर्णांक कशाला म्हणतात हे व्यवस्थित समजून घेऊ. बरोबर? आता सगळ्यात पहिले माणूस आहे बरं तू समोर की तू पण आहे बरं बा. आता बघा हा कोण आहे? इथून आहे बा. इथून गेला म्हणजे सर्वांना दिसलं पाहिजे. बरोबर की नाही? हे बघा ही कोण आहे? गीतू. हा कोण आहे? मानस. आता हे दोघं जण आहे बघा. आणि माझ्याकडे चॉकलेट किती माहिती का? बघा 1 2 3 4 5. किती चॉकलेट आहे? 5. आता हे चॉकलेट मला काय करायचे माहिती का? दोघांमध्ये काय करायचे? समान वाटायचे. कसे वाटायचे? समान वाटायचे. आता मी काय करेल माहिती का? काय करेल बरं मी? त्याला एक चॉकलेट. बरोबर? हिला पण काय करेल? एक दे. आता पुन्हा काय करेल मी? मानसला एक चॉकलेट. पुन्हा कोणाला दिले एक चॉकलेट? घेतलं. बरोबर? आता काय झालं? दोघांना 2-2 चॉकलेट दिले. आता आपल्याजवळ किती चॉकलेट आहे? किती राहिले? एक. आता हे एक चॉकलेट आपण दोघांमध्ये कसं वाटणार? कसं वाटणार? सांगा बघू. अर्धा भाग म्हणजे काय करणार आपण या चॉकलेटचे? काय करणार? तोडणार. तोडणार म्हणजे काय करणार? तोडणार म्हणजे काय करणार? भाग करणार. अजून तोडणार म्हणजे काय? म्हणजे त्याचे काय करणार आपण? तुकडे करणार. काय करणार? करणार की या चॉकलेटचे. मग ते तुकडे करून आपण काय करू? या दोघांना वाटप करू. आता जेव्हा आपण तुकडे करतो म्हणजेच काय? तुकडे ज्यावेळेस करायला हे बघा ज्यावेळेस आपण 2-2 दिले तेव्हापर्यंत आपल्या समोर काही प्रश्न तयार झाला का? नाही झाला का? नाही. पण जेव्हा एक वस्तू आपल्याला दोघांमध्ये वाटायची त्यावेळेस आपल्या समोर प्रश्न तयार झाला की आपण आता काय काय करायला पाहिजे. बरोबर की झाला की नाही? मग तो प्रश्न काय की आता ह्या चॉकलेटचं काय करायला पाहिजे? दोघांमध्ये वाटायला पाहिजे. तर मग काय आयडिया सुचली आपल्याला? आपण याचे तुकडे करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? तुकडे. जेव्हा आपण तुकडे करतो म्हणजे तुकडे म्हणजे काय? अपूर्ण होतात. बरोबर की नाही? ते पूर्ण होतात तर ते चॉकलेट पूर्ण राहील का? नाही. ते कसं होईल? तुकडे म्हणजे अपूर्ण राहील. म्हणजेच काय राहील? अपूर्ण. म्हणजे कोण? अपूर्णांक. आता कसं बघा. आता ह्या चॉकलेटचे मी काय करणार? 1 2 3 तुकडे करणार. बघा किती करतो बघा. एक सारख्या आकाराचे काय करायचे? तुकडे करायचे. बघा ह्या चॉकलेटचे किती तुकडे केले? किती केले? हे घाण करतो. किती तुकडे केले? किती दिसतंय? बघा या चॉकलेटचे किती तुकडे केले मी? 4 तुकडे केले. आता हे चॉकलेट पूर्ण आहे का? पूर्ण आहे का? आहे का? नाही. पूर्ण नाही म्हणजे कसं आहे ते? अपूर्ण आहे. कसं आहे? अपूर्ण. पूर्ण नाही म्हणजे कोण आला मग? अपूर्ण. अपूर्ण म्हणजे काय? अपूर्णांक. बघा जोपर्यंत पूर्ण असतं तेव्हापर्यंत आपल्या समोर कुठलाही प्रश्न तयार होत नाही. पण जेव्हाही आपण त्याचे तुकडे करतो भाग करतो तेव्हा ती गोष्ट काय होते? अपूर्ण होते. ती पूर्ण होत नाही. मग त्याला काय बोलायचं आपण? अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजेच काय? तुकडे करणे. पूर्ण असतात का ते? नाही. आता बघा हे 4 चॉकलेट आपले 4 तुकडे. एका चॉकलेटचे 4 सारख्या भागामध्ये तुकडे केलेले. आता या चॉकलेटचं मी काय केलं? 4 तुकड्यापैकी एक तुकडा मानसला दिला. हे बघा हा एक कोणाला दिला? मानसला. बघा आता याचं वाचन आणि लेखन कसं करायचं? बरोबर की नाही? तुकड्यांचं. आता हे 2चा प्रश्न नाही आपल्या समोर. आपल्या समोर काय आहे? एका चॉकलेटचे आपण 4 तुकडे केले आणि त्या 4 तुकड्यापैकी काय केलं आपण? एक तुकडा कोणाला दिला? कोणाला दिला? मग आपण लेखन कसं लिहिणार? कसं लिहिणार? बघा आपल्याकडं हे कसं लिहायचं अपूर्णांक? आता बरोबर की नाही? अपूर्णांकामध्ये लेखन कसं करतात आणि त्याचं वाचन कसं करतात हे आपल्याला आता बघायचंय. हे बघा
तुझा अभ्यास कर, शांत बोलू नको. बघा, एका चॉकलेटचे आपण किती तुकडे केले? किती केले? 4 पैकी मानसला किती दिले? 1 दिला. किती दिला? 1. बघा, किती तुकडा दिला? 1. किती दिला? 1. आणि किती पैकी दिले? मग 4 तुकडे लिहिणार आपण खाली. एका चॉकलेटचे किती तुकडे केले आपण? 4. 4 पैकी 1 तुकडा कोणाला दिला? म्हणून मी याला काय दिलं? 1. आता याचं वाचन कसं करायचं? याला बोलायचं अंश आणि याला बोलायचं छेद. मग वाचताना कसं बोलायचं? 1/4. 1/4 म्हणजे 1 अंश आहे आणि 4 काय आहे? छेद आहे. असं अंश आणि छेद स्वरूपामध्ये अपूर्णांक आपण लिहित असतो. बघा, आता काय झालं? जितू थोडीशी मानसपेक्षा मोठी आहे, बरोबर. आता आपल्याकडे शिल्लक किती तुकडे राहिले? किती राहिले? किती राहिले? मोठ्याने बोला. किती पैकी 3 राहिले? 4 पैकी. किती पैकी? 4 पैकी. मग ते कसे लिहिणार? कसे लिहिणार? 3/4. बघा, कसे लिहिले? 3/4. बघा, 4 तुकडे केले ते 4 पैकी किती राहिले? 3. म्हणजे 3/4. समजतंय? 1/4, 3/4. ओके. आता याचं वाचन कसं करणार? 1/4, 3/4. बघा, आता मानसला काय केलं आपण? 2 पूर्ण चॉकलेट दिले, बरोबर की नाही? आणि 1 कसं दिलं? अर्ध दिलं का? नाही, चौथा भाग दिला, बरोबर की नाही? मग त्याला एका भागाला आपण ते काय म्हणतो काय नाही ते आपण आता पुढील भागात बघू. तुम्हाला इथपर्यंत समजलं? आता हे 3 तुकडे हे कोणाला देऊन टाकतो मी? कोणाला देऊ? गीतूला. बघा, आता गीतूला मी किती तुकडे दिले? कारण गीतू मानसपेक्षा मोठी म्हणून तिला मी जास्त दिले, बरोबर की नाही? मग किती तुकडे दिले? किती दिले गीतूला? किती पैकी 3 दिले? 4 पैकी 3 दिले. बघा, मानसला किती दिले आपण? बघा, सॉरी, मानसला किती दिले? 4 पैकी 3 दिले. 4 पैकी 1 तुकडा दिला. ओके, बरोबर की नाही? कसं लिहिणार आपल्याला? 1/4. आणि गीतालीला काय केलं आपण? काय केलं? गीतालीला काय केलं? किती दिले? 4 पैकी किती दिले? 3. बोला मोठ्याने. किती दिले? 4 पैकी किती दिले? 3 तुकडे दिले, बरोबर की नाही? मग आपण लेखन कसं करणार? 3/4. आणि याचं वाचन कसं करणार? 1/4. काय? 4. आणि याचं वाचन कसं करणार? गीतालीला दिलेलं काय? 3/4. 3